नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं आपल्या आवडत्या प्रियंका अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील काही घडामोडींविषयी माहिती घेणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, नागपूर। नागपूर या ठिकाणी ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। रस्ते व वाहतूक मार्ग मंत्रालयाद्वारे याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। ऑक्सिजन बर्ड पार्कलाच अमृत महोत्सव उद्यान असे देखील म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 2 आहे, कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना यापुढे राज्यमाता गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय घेतलेला आहे? कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना यापुढे राज्यमाता म्हणजेच गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय घेतलेला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्याने देशी गायींना यापुढे राज्यमाता म्हणजे गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय घेतलेला आहे। राजमाता घोषित करणारे भारतातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरलेले आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्य हे दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणती टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 181। ऑप्शन क्रमांक 2 बघा, 181 ही टोल फ्री हेल्पलाईन महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी 181 ही टोल फ्री सुविधा सुरू करण्यात आली आहे। ही सुविधा महाराष्ट्र महिला व बालविकास विभागाने सुरू केलेली आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे? समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, मुंबई ते नागपूर। ऑप्शन क्रमांक 4 बघा, मुंबई ते नागपूर या 2 शहरांना समृद्धी महामार्ग जोडणार आहे। समृद्धी महामार्गाचे नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे आहे आणि या महामार्गाची लांबी 701 किलोमीटर आहे। एकूण 10 जिल्ह्यातून हा महामार्ग जातो। या महामार्गाची निर्मिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण MSRDC ने केलेली आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता? सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, गडचिरोली। गडचिरोली हा सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, नुकतेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर कोणत्या नावाने केलेले आहे? नुकतेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर कोणत्या नावाने केलेले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, CD देशमुख। CD देशमुख या नावाने नुकतेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर केलेले आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे,
कोणत्या शस्त्राला महाराष्ट्र राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? कोणत्या शस्त्राला महाराष्ट्र राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दांडपट्टा. ऑप्शन क्रमांक 2 बघा, दांडपट्टा या शस्त्राला महाराष्ट्र राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. दांडपट्टा या शस्त्रास नुकतेच महाराष्ट्र राज्याने राज्यशस्त्र म्हणून मान्यता दिली आहे. पर्यटन व सांस्कृतिक विभागाने हे राज्यशस्त्र म्हणून घोषित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले? 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अंमळनेर. अंमळनेर येथे 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेले आहे. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमळनेर, जिल्हा जळगाव येथे आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे हे होते. प्रश्न क्रमांक 10 आहे, वाशिम, नंदुरबार, गडचिरोली या जिल्ह्यांना भारत सरकारने कोणते जिल्हे म्हणून घोषित केलेले आहे? वाशिम, नंदुरबार, गडचिरोली या जिल्ह्यांना भारत सरकारने कोणते जिल्हे म्हणून घोषित केलेले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आकांक्षित. आकांक्षित जिल्हे म्हणून वाशिम, नंदुरबार, गडचिरोली या जिल्ह्यांना भारत सरकारने घोषित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, वाशिम जिल्ह्यातून किती किलोमीटर इतका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जातो? वाशिम जिल्ह्यातून किती किलोमीटर इतका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जातो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 98 किलोमीटर. 98 किलोमीटर एवढा वाशिम जिल्ह्यातून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जातो. प्रश्न क्रमांक 12 आहे, मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे? मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नागपूर. नागपूर या शहरामध्ये मिहान हा महाप्रकल्प आकारास येत आहे. मिहान मल्टी मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट म्हणजेच मिहान. मिहान हा प्रकल्प महाराष्ट्राचा फ्लॅगशिप प्रकल्प आहे. यामध्ये विमानतळ व रस्ते विकास, रेल्वे विकास, विशेष आर्थिक क्षेत्र इत्यादी विविध प्रकल्पाचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, महाराष्ट्र शासनाने नव्याने वारकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र वारकरी महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र शासनाने नव्याने वारकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र वारकरी महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पंढरपूर. पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरवण्याकरता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. या महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असणार आहे. महामंडळातर्फे पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धकाळांमध्ये वारकरी पेन्शन योजनासुद्धा देण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत? गडचिरोली जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 3. 3 मतदारसंघ गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि ते आहेत गडचिरोली, आरमोरी व आहेरी. प्रश्न क्रमांक 15 आहे, शक्तिपीठ महामार्ग नागपूरपासून कुठपर्यंत बांधण्यात येणार आहे? शक्तिपीठ महामार्ग नागपूरपासून कुठपर्यंत बांधण्यात येणार आहे? तर उत्तर आहे
ऑप्शन क्रमांक 2 गोवा. शक्तिपीठ महामार्ग हा नागपूर ते गोवापर्यंत बांधण्यात येणारा महामार्ग आहे. शक्तिपीठ महामार्ग हा नागपूर ते गोवा दरम्यान बांधण्यात येणार आहे. या मार्गाची एकूण लांबी 760 किलोमीटर इतकी आहे. हा एक महामार्ग महाराष्ट्रातील सर्वात लांब द्रुतगती महामार्ग असणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.